नाही मी इकडे आलो एसपी ऑफिसला. आपलं कुठल्याही प्रकारचं काही शिकायचं नाही ना, बरोबर आहे का? कुठलाही प्रकारचा आपण मी आशिष शर्माजी आमच्या गावामध्ये हॉटेल गणेश पॅलेसचे मालक अवधेश छत्रपती वाजपेयी नावाचा आरोपी ती गावात दहशत आमच्या गावाचं भीतीचे वातावरण आहे. आम्ही माझ्या खात्यातनं त्याच्या भावाला कॅन्सर असल्यामुळे त्यांनी आपल्या घरी मागणी केली की माझ्या भावाला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे तर आपण मला मदत करावी. तर सर मी त्यांना 12 लाख रुपयाचा चेक अकाउंट पे दिलेला आहे आणि चांगल्या कामासाठी मदत केली आहे की त्याच्या भाऊमध्ये माझा भाऊ आणि ते वेगळं करण्यासाठी आपण मदत केली. तर ते मदत करत असताना विजय भाऊ त्यांनी आम्ही 6 तारखेला त्यांच्या इथं गेलो तर त्यांना समजवलं की भाऊ तुम्हाला जामीनदार सुद्धा आम्ही झालो आहेत, आमच्या प्रॉपर्टी अटॅच झाल्या आहेत तर आपण ते कर्ज भरून द्यावं. ते कर्ज भरतो सांगितलं तर त्यांनी ते कर्ज सोडले ते भरले नाही. तर माझ्यावर बंदूक ताणून माझ्याकडे भरलेली बंदूक आहे, लोड केलेली बंदूक आहे, मी तुला मारून टाकेल, तुला संपून टाकेल आणि तू फक्त जळगावला जाऊन दाखव. माझ्याकडे सोने गँग आहे, तायडे गँग आहे आणि मला धमकी दिलेली आहे. तर आमच्या घरात 10 तारखेपासून फार भीतीचे वातावरण सर. तर आमच्या स्थानिक PI कडे मी 11 तारखेपासून फिरतोय. 11 तारखेपासून मी 12ला लेखी अर्ज दिलाय, त्याच्यामध्ये सगळं नमूद केलंय. पण स्थानिक प्रशासन धरणगाव पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं दखल देत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाहीये. आम्ही वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करतोय तरी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. तर मी आज SP साहेबांकडे त्याच मागणी करण्यासाठी झालं. त्याच्याकडले एकदा आणि दोनदा बोलले गेले माझ्याकडे भरलेली बंदूक आहे. म्हणजे काय नेमकं सर? बंदूक म्हणजे उडवण्याची त्याची धमकी का? म्हणजे जो आरोपी आहे तो कोणत्या वृत्तीचा आहे हे स्थानिक PIला समजत नाही का? म्हणून एक तर मला पोलीस प्रोटेक्शन मिळावं या मागणीसाठी मी तर आलोय. एक तर मला पोलीस प्रोटेक्शन मिळत नसेल आज मी इथपर्यंत माझ्याकडे मागणं 2 दिवसात पुऱ्या नाही झाला तर मी पुढच्या काळामध्ये आत्मदहनचा इशारा देणार आहे. काय मी न्याय पुढे मागायचा. किती पैसे कसे दिले तुम्ही? पैसे त्यांना आपण अकाउंट पेचे चेक दिला सर 12 लाख रुपयाचा. ते गणेश ऑटो नावाचा अकाउंट पे चेक दिला आपण, त्यांचं खातंच त्या नावाचं होतं. आणि वेळोवेळी आरोपी धमक्या देतो. ठीक आहे आम्ही ते कोर्टात जाणार, पैसे घेणार सर. त्याच्यानंतर आरोपीने पुन्हा जातीवादी शिवाय दिल्या आम्हाला, वारंवार धमकी देणं हे कुठपर्यंत ठीक आहे? आणि सर मी दर सोमवारी तिकडनं जातो, तिथं महादेवाचे मंदिर आहे. किती दिवसापासून पैशाचा तगादा लावलाय आपण त्यांना? बघा आता आपण त्याला 17ला चेक दिलाय, त्या पैशाला 0 व्याज आहे, कुठल्याही प्रकारचे व्याज नाही, कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही. जे पैसे दिले आहेत तेच पैसे त्याने परत द्यावा, कारण की आपण चांगल्या कामासाठी पैसे परत दिले होते. कर्करोग भावाला झाला होता, कॅन्सर मधून वाचला पाहिजे ही आपली अपेक्षा होती सर. आणि अपेक्षा असली सर तर माणसाने मदत केली, चुकीचं केलंय का आम्ही? कर्करोगाला पैसे देणं काही वाईट आहे का? कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये घेतलं नाही. आणि आरोपी पुन्हा वारंवार धमकी देणं आणि पोलीस प्रशासन आणि सर त्याचे जे हॉटेल आहे धरणगावामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की सगळ्या धरणगाव जिल्ह्यामध्ये हॉटेल रात्री 10:30ला बंद होतात, पण या बापाची हॉटेल 4 पर्यंत चालते. कारण की मी कुत्र्यांना पैसे गवालतो. आता कुत्रे कोण आहे ते मला माहिती नाही, कुत्रे त्यांनी शोधावं. तो कुत्रे नेमकं तो म्हणतो कोणाला आहे? आमची भूमिका आहे सर, मला 2 दिवसात आरोपीवर FIR दाखल झाली, गुन्हा दाखल झाला नाही, आम्ही पूर्ण फॅमिली आत्मदहनचा इशारा देणार आहे. माझं नाव सुनील पंढरनाथ चौधरी, माझा सर मी राहणार धरणगाव, माझा मंडपाचा व्यवसाय. ठीक.